यामधलीच ही बातमी आपण पाहतो आहोत। सीएसएमटी फ्लोरा फाउंटन दक्षिण मुंबई या परिसरामधून आंदोलकांना हटवण्याच्या सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत। थेट जाऊयात राजू सोनवणे आपल्यासोबत। राजू, अगदी आपण पाहतोय का ज्या ठिकाणी सगळ्यात मोठे आंदोलक पोहोचलेले होते का त्या ठिकाणी आंदोलन सुरू होते त्यामधला परिसर पाहिला आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, मरीन ड्राईव्ह असेल, फ्लोरा फाउंटन असेल किंवा अगदी दक्षिण मुंबईतल्या अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी हे आंदोलक पोहोचलेले आहे त्या सगळ्या आंदोलकांना हटवा अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहे ते मुंबई हायकोर्टाने आपल्याला दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता राज्य सरकार या सगळ्या आंदोलकांना हटवताना नेमकं काय भूमिका घेणार आहे, कशा प्रकारे त्यांना हटवणार आहे, पोलीस बळाचा वापर करणार आहे का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय का हे सगळं हटवल्यानंतर सुद्धा पुन्हा उद्या रेग्युलर बेंचकडे पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि दिलेल्या निर्देशांचं पालन होतं की नाही हे राज्य सरकारला पुन्हा एकदा जे आहे ते कोर्टात सांगावं लागणार आहे। त्यामुळे आपण आता पाहतोय का हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्य सरकारला सगळी जी काही भूमिका आहे ती घ्यावी लागणार आहे आणि निर्देशांचं पालन करण्याचं जे आहे ती जबाबदारी आता राज्य सरकारवरती आहे। त्यामुळे आझाद मैदानाच्या बाहेर जेवढे काही आंदोलक आहेत त्या सगळ्यांना हटवण्याचे थेट निर्देश जे आहे ते कोर्टाने दिलेले आहे। त्यामुळे आता राज्य सरकार कशा प्रकारची ही कारवाई करणार हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय का पुन्हा एकदा हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की हायकोर्टाने अनेक निर्देश जे आहे ते दिलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलक आहेत त्या ठिकाणचे आंदोलकांना हटवण्याचे निर्देश जे आहे ते हायकोर्टाने दिलेले आहे। विशेषतः साऊथ मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते एक प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्या ठिकाणच्या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते हटवण्याचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिले आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय का याच कारवाई संदर्भामध्ये गुणरत्न सदावर्ते